हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील 7वा धडा पाहणार आहोत गणिताचा. इंट्रोड्यूसिंग 1 to 9 म्हणजे 1 ते 9 पर्यंत जे अंक आहेत त्यांची आपण ओळख पाहणार आहोत. खाली काय दिलेलं आहे ते पाहूया. इथे दिलेलं आहे रीड, ट्रेस अँड राईट. म्हणजे रीड म्हणजे वाचा, ट्रेस म्हणजे काय तर हे दिलेले आहेत ना अंक, त्याच्यावरती पेन्सिलने असं गिरवा. आणि राईट म्हणजे काय तर लिहा. इथं काय दिलेलं आहे ONE 1 म्हणजे किती एक. इथं भांड दाखवलेलं आहे. इथं पण एक बॉक्स दाखवलेला आहे, एक सुरी दाखवलेले, एक बोर्ड दाखवलेलं आहे. या सगळ्या नंबरवरती तुम्ही काय करायचं, पेन्सिलने गिरून काढायचं. 1 1 1 1 अशा पद्धतीने. आता खाली पाहूया आपण काय. इथे पण तुम्हाला हे दाखवलेलं आहे, बॉक्स दाखवलेले आहे, त्याच्यामध्ये 1 लिहायचं आहे. 1 1 1 1 1 1. आता खाली पण आपल्याला काय दाखवलेलं आहे, 2 दाखवलेलं आहे. इथं पण सांगितलेलं आहे रीड, ट्रेस अँड राईट. रीड म्हणजे काय तर वाचा, TWO म्हणजे काय तर 2. इथे 2 बॉक्स दाखवलेले आहेत, 2 बॉक्सेस. 2 eyes, 2 finger, 2 भेंडी दाखवलेले आहेत, 2 भेंड्या. आता इथे 2 आहेत ना, त्याच्यावरती गिरवून काढायचं. 2 2 2 2 2 2 2. इंग्लिशमध्ये 2, मराठीमध्ये 2. आता खाली पण हा बॉक्स दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये पेन्सिलने तुम्ही गिरवायचं आहे, म्हणजे 2 काढायचं आहे. 2 2 2 2 2 2 अशा पद्धतीने. आता पुढच्या पेजवर पाहू. रीड, ट्रेस अँड राईट. इथं काय दाखवलेलं आहे आता 3, THREE. 3 म्हणजे किती 3. 3 बोट दाखवले तिथं, 3 पानं दाखवले तिथं, 3 बॉक्सेस दाखवलेत, 3 ग्लासेस दाखवलेत. आता 3 वरती काय करायचं, गिरून काढायचं. 3 3 3 3 3 3 3 अशा पद्धतीने सगळ्या 3 वर काय करायचंय, गिरून काढायचे. आता हे बॉक्सेस दिले, इथं पण 3 भरायचं. 3 3 3 3 3 3. आता खाली काय दिलेलं असन 4. तर आता 4 वर गिरून काढायचं आपल्याला. FOUR. 4 म्हणजे किती तर 4. इथं पण 4 बॉक्सेस दिलेले आहेत, 4 ॲपल दिलेले आहेत, 4 फिंगर्स पण दिलेले आहेत, 4 कार दाखवलेले आहेत. FOUR. 4 म्हणजे किती तर 4. आता ह्या सगळ्या 4 वर तुम्ही काय करायचं, पेन्सिलने गिरून काढायचंय. ठीक आहे. इथे तुम्हाला बॉक्स दाखवलेला आहे खाली, त्या बॉक्सवरती पण 4 4 4 4 4 अशा पद्धतीने लिहून हे कंप्लीट करायचं आहे. आता पुढच्या पेजवर पाहूया. रीड, ट्रेस अँड राईट. रीड, ट्रेस अँड राईट म्हणजे काय. आता इथं दाखवलेलं आहे 5, FIVE म्हणजे काय तर 5. इथं 5 भोवरे दाखवलेले आहेत, इथं 5 फिंगर दाखवलेले आहेत, इथं 5 हे मणी दाखवलेले छोटे, इथं 5 बॉक्सेस दाखवलेले इथं. आणि हा 5 आहे ना, इथं लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. 5 5 5 एकदम बरोबर ह्या पेन्सिलने काय करायचं, ह्याच्यावरती गिरवायचं आणि FIVE असं म्हणायचं आणि 5ची प्रॅक्टिस करायची. FIVE 5 FIVE 5 FIVE 5 FIVE 5. 5 म्हणजे किती 5. आता खाली काय दाखवलेलं आहे, 6 दाखवलेलं आहे. रीड, ट्रेस अँड राईट. SIX म्हणजे किती तर 6. इथं 6 काइट दाखवलेलं आहेत, म्हणजे 6 पतंग, 6 बोट दाखवलेले आहेत, 6 बलून्स दाखवलेले आहेत, 6 बॉक्सेस दाखवलेले आहेत. आणि 6 आकडा आहे ना, त्याच्यावरती असं गिरून काढायचं. 6 6 6 6 SIX 6 अशा पद्धतीने छान पेन्सिलने गिरवायचे. आता हा इथं बॉक्स दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये 6 लिहायचं. SIX 6 SIX 6 SIX 6 SIX 6 SIX 6 SIX 6
असं म्हणायचं, प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला हे स्पेलिंग पण पाठ होतील. आता पुढच्या पेजवर पाहूया. आता इथं दिलेलं आहे रीड, ट्रेस अँड राईट, म्हणजे तेच परत वाचा, गिरवा आणि लिहा. SEVEN 7, 7 म्हणजे किती? इथं 7. इथं 7 फिंगर दाखवलेले आहेत. इथे 7 दिवे दाखवलेले आहेत. इथं 7 बॉक्सेस दाखवलेले आहेत. इथे 7 पेन्सिल दाखवलेले आहेत. आता 7 ची प्रॅक्टिस करायची. 7 SEVEN 7 SEVEN 7 SEVEN 7. आता खाली इथं बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये पण आपल्याला 7 लिहायचं. SEVEN 7 SEVEN 7 अशा पद्धतीने म्हणायचं स्पेलिंग. ठीक आहे. आता खाली काय दाखवलेलं आहे? 8 दाखवलेला आहे. EIGHT 8. 8 म्हणजे किती? 8. इथं 8 कप दाखवलेले आहेत. इथं 8 फिंगर दाखवलेले आहेत. इथं 8 अम्ब्रेला दाखवलेले आहेत. इथे 8 बॉक्सेस दाखवलेले आहेत. आता हे 8 वर अशी गिरवायचं आणि प्रॅक्टिस करायची. AIGHT 8 EIGHT 8 अशा पद्धतीने 8 काढायचा. आता खाली हा बॉक्स दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या बॉक्सेसमध्ये 8 असं लिहायचं आणि भरायचा हा बॉक्स. EIGHT 8. 8 म्हणजे किती? 8. आता पुढचं पेज पाहूया. रीड, ट्रेस अँड राईट. NINE 9. 9 म्हणजे किती? 9. इथं 9 काय दाखवल्यात? चिमण्या दाखवल्यात. इथं 9 बोट दाखवलेले आहेत. इथं 9 बॅट दाखवलेले आहेत. इथं 9 बॉक्सेस दाखवलेले आहेत. आता हा 9 कसा काढायचा? इथं दाखवलं NINE 9. 9 म्हणजे 9. ह्याच्यावर असं गिरून काढायचं. NINE 9 अशा पद्धतीने सगळ्या बॉक्सेसवर काय म्हणजे सगळ्या बॉक्समधला 9 येणार, त्याच्यामध्ये पेन्सिलने गिरवायचं. आता इथं रिकामे बॉक्स दिलेले इथं, त्याच्यामध्ये पण 9 काढायचा आणि हे बॉक्स भरायचे. NINE 9. 9 म्हणजे किती? 9. समजलं? एकदम सोपं आहे. आता 10 वाला व्हायचं. 10 वाला दाखवलंच नाही आपल्याला, फक्त ह्याच्यावर काय शिकायचंय? 1 ते 9 पर्यंतच्या धड्यामध्ये शिकायचंय. आता इथं काय सांगितलंय ते पाहू आपण. काउंट द पिक्चर्स अँड सर्कल द करेक्ट नंबर ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे हे फुलं दाखवलेले आहेत ना इथे खाली, तुम्हाला हे गुलाबाचे ते मोजायचे. 1 2 3 4 5. आता किती फुलं आहेत? 5 आहेत ना, म्हणजे 5 येतं. मग 5 आहेत तर 5 ला काय करायचं? गोल करायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. आता 7 फुलं हे आहेत ना, लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? तर पान. तर 7 ला गोल करायचं, पेन्सिलने गोल करायचं. आता ट्री किती ते पाहूया. 1 2 3. मग 3 ला गोल करायचं. किती सोपं आहे का नाही? एकदम भारी का नाही? मॅथ शिकायला मज्जा येते का नाही? मॅथ शिकायला. आता इथं काय दाखवले? पुढचा प्रश्न पाहूया. काउंट अँड राईट द नंबर इन द बॉक्स. म्हणजे काय? तर हे किती लोक आहेत ह्याच्यामध्ये ते काउंट करायचं. काउंट करणे म्हणजे काय? तर मोजणे. आणि ते जो छोटा बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे किती आहे ते. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग इथं 9 लिहायचं ह्या बॉक्समध्ये. ठीक आहे. ह्या बॉक्समध्ये असं छान 9 लिहायचं. आता इथं दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? नर्सचं चित्र आहे ना. 1 2 3 4. 4 इथे लिहायचा. हे कशाचं चित्र आहे? वकिलाचं चित्र आहे तिसरं. 1 2 3 4 5 6. मग इथं 6 लिहायचं. ठीक आहे. आता पुढच्या पेजवर पाहूया. आता पुढच्या पेजवर काय आहे? ड्रॉ अ पिक्चर्स इक्वल टू द गिवन नंबर. म्हणजे काय? तर तुम्हाला इथं काय दाखवलेलं आहे? इथं 8 दाखवलेलं आहे ना. मग 8 आहे ना, 8 कोणत्या तरी अशा वस्तू त्यांची चित्र काढा ह्यामध्ये, ह्या बॉक्समध्ये. आता आपण 8 काय करू? सर्कल काढू. 1 2 3 4 5 6 7 8. 5 दिला आहे ना. आता इथं काय काढू आपण? 5 चांदण्या काढूया. स्टार. 1 2 3 4 5. आता इथं 9. 9 काय काढायचं? आपण 9 काय काढू शकतो?
त्रिकोण काढू हा. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुमच्या मनाने तुम्ही कोणते पण चित्र काढू शकता जे तुम्हाला आवडते. एखाद्याला वाटलं ना की मला आंबा काढायचं तर आंबा काढायचा, एखाद्याला वाटलं फूल काढायचं तर फूल काढायचं, मुलं काढायचे असतील तर मुलं काढा, मुली काढा, काही पण चित्र तुम्ही ते काढू शकता. फक्त इथं हा नंबर दिलाय ना तेवढंच चित्र काढायचं, जास्त काढायचं नाही. आता इथं खाली काय दिलेलं आहे ते पाहूया. काउंट द बीट्स अँड राईट द नंबर. म्हणजे बीट्स म्हणजे काय तर ह्यो मणी ना तो मोजायचा आणि काय करायचं आपल्याला तिथं 1 2 लिहायचे. आता ह्याच्यामध्ये किती आहे बीट्स? एकच ना. मग इथं 1 1 1 1 1 अशा पद्धतीने सगळीकडे लिहायचं. इथं किती आहे? 2 आहेत. मग इथं 2 2 2 2 2 2 2. इथं किती आहे? 3. मग इथं 3 3 3 3 THREE 3. इथं 4 आहे ना. मग इथं 4 लिहायचं FOUR 4 4 4 4 4 4 4 अशा पद्धतीने लिहायचं. आता इथं खाली काय आहे आपण ते पाहूया. इथं किती बिट्स आहेत? 5. मग इथं 5 लिहायचं म्हणजे 5. FIVE 5 म्हणजे किती? तर 5. हे सगळं पेन्सिलने भरायचं तुमच्या पुस्तकामध्ये. इथं किती? तर 6 येतं. SIX 6 SIX 6 SIX 6 अशी म्हणायची, प्रॅक्टिस करायची. हे 7 आहेत ना. SEVEN 7 SEVEN 7 SEVEN 7 SEVEN 7. इथे आहेत 8 EIGHT EIGHT 8 म्हणजे 8 EIGHT 8 म्हणजे 8 EIGHT 8 म्हणजे 8. आता इथं किती आहे? 9. मग इथं 9 लिहायचं. NINE 9 NINE 9 NINE 9 अशा पद्धतीने म्हणून काय करायची? प्रॅक्टिस करायची. आता आपण खाली पाहूया काय. खाली काहीच नाही. आता दुसरं पेज पाहू, पुढचं पेज. आता काय दिलं इथं? ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द पार्क, काउंट द पिक्चर अँड राईट द नंबर इन द स्पेस. म्हणजे काय? खालचं पिक्चर आहे ना ते पहा पार्कचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही चित्र दाखवले. इथं झाड दाखवलंय ना, तर ह्या चित्रामध्ये किती झाड आहेत? 4 आहेत ना. 1 2 3 4 असे मोजा. आणि ते त्यांनी किती दिले? 4 दिले. मग तसंच आपल्याला काउंट करायचं आणि ह्या शेजारी काय लिहायचं. आता या चित्रामध्ये गेट किती आहे? ह्या चित्रामध्ये गेट एकच दिसतोय ना. हा पहा, हा गेट आहे. हा किती आहे? 1. मग इथं 1 लिहायचं. इथं आता फ्लावर्स दाखवलेत. ह्या चित्रामध्ये फ्लावर्स किती आहे ते मोजायचे. इथं खाली दाखवलेले आहेत फ्लावर्स. 1 2 3 4 5 6 7 7 आहे. तर वरती कुठे आहेत का? नाही येतं. मग आता इथं आपल्याला काय करायचं? 7 अशा पद्धतीने लिहायचं आणि अशाच पद्धतीने हे काय करायचं? आपल्याला सोडवायचे. अशाच पद्धतीने हे मोजायचं आणि त्या बॉक्समध्ये लिहायचं. इथेच हा धडा एकदम सोपा होता. हा धडा एकदम भारी होता. तो संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.